नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता कावेरीने युगला रूममध्ये बंद केलेला आहे आणि बाहेरून कडी लावते. आणि नेमकं घडतं काय की युगचा शर्ट जो आहे तो दरवाजात अडकलेला आहे. इकडून मात्र युग ओरडत असतो की हे सगळं काय आहे आणि काय करतेस तू, हे सगळं काढ मला बाहेर इथून. परंतु कावेरी मात्र ऐकायला तयार नसते. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे युग ओरडत असतो, हे सगळं काय होऊन बसले, काय करणार आहे. आणि मग शेवटी तो शर्ट काढतो अंगातून आणि मग बाजूला होतो. खरं तर त्याला कळतच नसतं की हे काय करतोय मी, कशा पद्धतीने मॅनेज करणार आहे. या सगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यात सुरू झालेल्या असतात. त्यासोबतच इकडे युग म्हणत असतो की आता मला बाहेर तर बोलवलेलं आहे, पण मी काय करणार आहे, मी कसं करणार आहे हे सगळं, असं युग म्हणत असतो. शर्ट काढून तो बाजूला ठेवतो, पण अंगात आता बनियान असतो, फाटलेला शर्ट असतो, करायचं काय हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. तेवढ्यातच त्याच्या मित्राचा फोन येतो आणि त्याचा मित्र त्याला सांगू लागतो, अरे तू ते 60,000 रुपये घेतले होते ना आईच्या औषधासाठी, तर तो गुंडा आलेला, तो वसुली भाई आला होता आणि त्याने वसुली करणार आहे आणि विचारत होता आणि मला फटकावायचा विचार करत होता. बघ, मला जर काय झालं तर मी तुझं नाव सांगून टाकणार आहे, तुझा पत्ता सांगून देणार आहे. हे ऐकल्यानंतर आता युग मात्र हादरलेला असतो. युग म्हणत असतो की काय. तेव्हा तो सांगत असतो की हो. युग म्हणतो की हे बघ, काहीही झालं तरीही माझा पत्ता कोणालाही द्यायचा नाही, मी इथं आहे हे कोणालाही सांगायचं नाही, कारण तुला माहिती आहे का त्याचा परिणाम काय होऊ शकतो ते, असं तो सांगत आहे. तेव्हा मात्र इकडे युगला तो सांगतो की हे बघ, लवकरात लवकर काय ते मॅनेज कर. युग म्हणतो की अरे काळजी करू नको, इथे एवढं सामान आहे ना, यातली एखादी गोष्ट जरी उचलली ना तरी भरपूर, म्हणजे दुकानच आहे बघ. आता तुला प्रोड्युसर आणि त्याचबरोबर मला सुपरस्टार व्हायचंय की नाही, आपलं स्वप्न पूर्ण करायचंय की नाही आपल्याला, मग अजिबात काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होणार आहे. जे आपण ठरवलेलं होतं अगदी त्या पद्धतीने गोष्टी होणार आहेत. तर इकडे युग मात्र स्वतःचे फिल्मी डायलॉग चालू करत असतो आणि फिल्मी स्टाईल त्याचं जे बोलणं असतं ते सुरूच असतं. तेव्हा मात्र इकडे युग म्हणतो की पण आता करू काय. तेवढ्यात मा म्हणते की किती वेळ झालं नाही का रे तुझं, अजून जेवायला ये बरं, असं मा त्याला सांगत असते. परंतु युग म्हणत असतो की आता मी बाहेर कसं जाणार, कारण शर्ट तर खराब झालाय आणि कावेरी सगळे कपडे घेऊन तिच्या रूम मध्ये गेले, म्हणजे ते यशचे कपडेही मला घालता येणार नाहीयेत, हे त्याच्या डोक्यात सुरू होतं. आता काय करू, म्हणजे कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करू, म्हणजे मला तिथे जाता येईल, हा डोक्यात चालू असतो. इकडे कावेरीने यशचं साहित्य आणलेलं असतं. ती म्हणत असते त्याची सावली सुद्धा मी यश तुमच्या साहित्यावर पडू देणार नाही, कारण हे सगळं माझ्या यशचं आहे. आणि यश बरोबरच्या आठवणी तिला आठवत असतात. जेव्हा लग्न केलेलं असतं तेव्हा बेडरूम मध्ये येऊन कावेरी बेडवरती झोपलेली असते आणि म्हणत असते की माझा हक्क आहे आणि मी याच बेडवरती झोपणार आहे, असं तिनं सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा सुद्धा खूप छान पद्धतीने हे चालू असतं. परंतु कावेरीच्या आयुष्यात जे काही दुःख आलेलं आहे ते इतकं भयानक पद्धतीने येईल याचा विचारही कावेरीने कधीच केला नव्हता. कधीच तिला असं वाटलं नव्हतं की असं काहीतरी होईल की ज्याच्यामुळं तिच्यावरती अशी वेळ येईल, हा विचारही तिने केलेला नव्हता. परंतु आज यश तिला सोडून गेलेला आहे. कावेरी म्हणते की हाच रुमाल हातात घेऊन, मला तुमच्यासाठी बनवलेला रुमाल माझ्या हातात घेऊन माझेच अश्रू पुसावे लागतील असं मला कधीच वाटलं नव्हतं, असं सुद्धा कावेरी ते बोलून दाखवत असते. तिला यशची खूप आठवण येत असते. तिला कळत नसतं की काय होऊन बसले हे सगळं आयुष्यात आणि काय करायचंय, हा विचार तिच्या डोक्यात सुरू असतो. तेव्हा तिला आठवतं की जेव्हा ती पहिल्यांदा आलेली होती, माने तिला सांगितलं होतं की तळ्यातून जाऊन कमळ घेऊन यायचं आहे, तेव्हा ज्या पद्धतीने तिने ते कमळ आणलेलं असतं आणि ते कमळ आणल्यानंतर जेव्हा तिने यशने तिची मदत केलेली असते तो प्रसंग तिला आठवतो. यश बरोबरच्या सगळ्या आठवणी तिच्या जाग्या होत असतात. तिला कळतच नसतं की हे सगळं काय होतंय आणि तिला त्रासही तेवढाच होत असतो, कारण यशच्या आठवणींमध्ये ती हरवून गेलेली असते. आणि त्यासोबतच
आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा तिच्या हातात वाय आणि के, यश आणि कावेरी लिहिलेला तो रुमाल असतो आणि त्या रुमालाकडे ती पाहत असते. त्यानंतर ती म्हणते की नाही, हा जो माणूस या घरात घुसलाय ना, याला मला बाहेर काढावंच लागणार आहे. त्यासाठी मला जे काही करावं लागेल ते करायची तयारी माझी आहे. पण याला मी या घरातल्या लोकांच्या भावनांशी खेळू देणार नाही, असा विचार कावेरीने केलेला असतो. मग ती मोहितला फोन करते आणि मोहितला म्हणू लागते की तो या घरात आलाय, पण त्याचं वागणं खूप विचित्र आहे. मला कळतच नाहीये, म्हणजे यशबद्दलच्या सगळ्या आठवणी त्याच्याकडे आहेत. त्याला कसं समजलं यशबद्दल सगळं? कारण यशबद्दल समजायचा प्रश्नच नव्हता. मग त्याला कसं कळलं, असं कावेरी विचारत असते. तेव्हा मोहित म्हणतो की आपण काढूया. मला तर तसं वाटत नाहीये त्याचं काही क्रिमिनल रेकॉर्ड वगैरे आहे, कारण याआधी ती व्यक्ती कधीच दिसलेली नाहीये आणि आता अचानक आपल्या समोर आलेली आहे, म्हणून थोडंसं कावेरीला वाईट वाटत असतं. इकडे मा म्हणते अजून झालं नाहीये का, आणि यश मात्र इकडे बाहेर आलेला असतो, तो म्हणजे धोतर नेसून. तेव्हा मा म्हणते अरे हे काय आहे, म्हणजे अचानक हे सगळं? तेव्हा तो म्हणतो की मी आता तिकडून आलोय ना, मग आधी देवीची पूजा केली पाहिजे आणि मग त्यानंतर देवीचा आशीर्वाद घेतला पाहिजे आणि मग बाकीच्या गोष्टी, असं तो मुद्दामूनच सांगत असतो. कारण बिचाऱ्याकडे घालायला कपडे नसतात म्हणून तो तसा तयार होऊन आलेला असतो. तेव्हा मा म्हणते अरे वा, चांगली गोष्ट आहे ना, खरंच पटलं मला पण तुझं हे वागणं, असं मा सांगू लागते. तेवढ्यात कावेरी तिथे येते आणि कावेरी युगकडे पाहते. युगला म्हणते की मला वाटते हा रूमचा पडदा आहे ना, असं म्हणत त्याचा पचका करते. तेव्हा तो म्हणतो बाद झालं ना. आता मात्र त्याला आठवतं जेव्हा माने बाहेरून आवाज दिला होता तेव्हा काय करू, आता काय करू मी, कशा पद्धतीने बाहेर जाऊ, हा फाटलेला शर्ट असा कसा मी बाहेर घालून जाऊ, हे तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र कावेरीला म्हणत असतो की बघ मी काय करतो, तू ना तुझ्या स्वतःच्या हाताने मला आणून देणार आहे ते कपडे, कारण तू बघ मी काय करू शकतो, असं म्हणत तो कावेरीला चॅलेंज करतो. कावेरी म्हणत असते बघ वाट बघ, असं कावेरी त्याला म्हणते. पण कावेरीला कुठं माहितीये की त्याने एक स्मार्टगिरी करायला सुरुवात केलेली आहे आणि ती स्मार्टगिरी म्हणजेच त्याला फक्त एवढंच माहिती आहे की काहीही करून आपल्याला राडा घालायचा आहे आणि या घरामध्ये आपलं स्थान निश्चित करायचं आहे. मग आता तो देवाच्या तिथे पाया पडायला येतो, देवीचा आशीर्वाद घेतो. मा सुद्धा तिथे असते, तो माकडे पाहत असतो आणि या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने चालू असतात. आणि त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजे कावेरीला तो म्हणतो की कावेरी काय हे, मी लंडनला गेलो होतो तर माझ्या कपड्यांना इस्त्रीच केलेली नाहीये तुम्ही, आता माझ्या कपड्यांना इस्त्री करून द्या बरं एक शर्ट मला. मा म्हणते काय गं कावेरी हे सगळं, बरं मी वाढायला घेते आणि ते नैवेद्याचं ताट आहे ते यशला द्यायचं आहे. मी काय करते, जेवण पुन्हा गरम करून घेते, तोपर्यंत तू त्याच्या शर्टला इस्त्री कर, जा बरं लवकर, ते राहू दे इथलं सगळं, असं कावेरीला सांगितलं जातं. कावेरीला खरं तर राग आलेला असतो, कारण यशचा शर्ट स्वतः इस्त्री करून आता तो युगला द्यावा लागणार असतो आणि हे सगळं युगने खूपच चालाकीने केलेलं असतं. आता मात्र कावेरी खूप चिडते. कावेरी म्हणते की बाद झालं, आता मी ऐकून नाही घेणार आहे. मग कावेरी येते आणि कपडे इस्त्री करू लागते. ते म्हणते काय होऊन बसले हे सगळं, माझ्या यशची कुठलीच गोष्ट मला त्याला द्यायची नाही, पण आता माझ्या यशचा शर्टही त्याला द्यावा लागत आहे, काय करू नक्की, हे कावेरीच्या डोक्यात सुरू असतं. आणि तेव्हा मात्र युग तिथं आलेला असतो आणि म्हणतो की खरंच हे बायको मटेरियल वाटतेस, भारी म्हणजे कडक इस्त्री कर, लंडनला राहून राहून मला कडक इस्त्रीचे कपडे घालायची सवय लागली, असं तो तिला सांगू लागतो. आणि मग त्याचं ती फिल्मीगिरी चालूच असते आणि मग तशा पद्धतीने तिचं शूट करतोय असं तो तिथे ॲक्टिंग करत असतो. आणि कावेरीला तो हात जोडून नमस्कारही करत असतो. त्याचं असं म्हणणं असतं की खरंच भारी वाटतंय, म्हणजे मला कडक इस्त्रीचे कपडे घालायला मिळणार आहेत. म्हणजे किती ह्या युगला मस्ती आहे हे आपल्याला कळतं, कारण कावेरी बिचारी वैतागलेली आहे त्या युगला, परंतु त्याचे नखरे मात्र वाढतच चाललेले असतात. कावेरी म्हणत असते काय करू मी, कसं मॅनेज करू या माणसाला, कारण कावेरीच्या पुढे काही ऑप्शनच नसतो. घरातल्या सगळ्यांना कसं सांगणार, हे सगळं तिच्या डोक्यात सुरू असतं. मग तो
पाहतो आणि पुन्हा म्हणतो की कावेरी पॅन्ट पण एक इस्त्री करून द्या बरं. नाही, नुसता शर्ट कसा घालणार आहे? तेव्हा मा म्हणते, विद्या घे बाई पुन्हा गरम करायला जेवण. तुला माहिती आहे ना आता सगळं थंड झालंय, कधीचं वाढून ठेवलंय, पण यांचं काही होतच नाहीये असं मा सांगू लागते. आता मात्र कावेरीला खूप राग आलेला असतो. कावेरीकडे कोणताच ऑप्शन नसतो, म्हणून कावेरी इस्त्री केलेले कपडे त्याला देते. यशचा शर्ट त्याने इस्त्री केलेला घातलेला असतो आणि त्याच वेळी कावेरी तिथं उभी असते. तो म्हणतो, बघितलं ना, मी तुला चॅलेंज दिलं होतं, मला चॅलेंज करायचं नाही, माझ्याशी अजिबात मस्ती करायची नाही. कावेरी त्याच्याकडे पाहतच राहते, कारण कावेरीलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ह्या माणसाला अद्दल कशी घडवायची याचे रामबाण उपाय कावेरी शोधून काढत असते. मग आता पहिला उपाय तिने शोधून काढलेला असतो, तो म्हणजे शर्टमध्ये तिने सेफ्टी पिन अडकून ठेवलेली असते आणि मग युगने तो शर्ट घातला की त्याला तिथे सेफ्टी पिन टोचते. तेव्हा युग म्हणतो की हे सगळं तू मुद्दाम केलेस ना, मला माहिती आहे, या सगळ्या गोष्टी तू जाणून बुजून केलेल्या आहेत हेही मला माहिती आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही एवढ्या सहजासहजी हार मानणारा हा युग नाहीये. मला चॅलेंज करायचं नाही, काहीही असलं तरीही मला अजिबात चॅलेंज करायचं नाही, नाहीतर काय होईल तुला माहीत नाहीये असं म्हणत तो कावेरीलाच धमकावत असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता मा पुन्हा ओरडायला सुरुवात करते, अजून झालं नाहीये का? आणि मग फायनली आता यश जेवायला येतो. सगळेजण पाहत असतात आणि त्याचबरोबर यश हा जेवायसाठी आलेला असतो. सगळे तिथे बसलेले आहेत, अगदी गरमागरम फुलके सुरू आहेत, छान असं सगळं सुरू असतं, म्हणजे कुठल्याच गोष्टीमध्ये प्रॉब्लेम असा नसतो. आणि मग ते जेवणाचं ताट बघून युगच्या पायाखालची जमीनच सरकते. तो बिचारा खूप गरिबीत राहिलेला आहे, लहानाचा मोठा झालेला आहे, त्याला या गोष्टी माहीतच नाहीयेत की रोजच्या जेवणातही एवढं जेवण असू शकतं, एवढे पदार्थ असू शकतात. मग तेव्हा मा इकडे त्याला सांगू लागते की मला तुला एक गोष्ट सांगायची. तो म्हणतो, काय? तेव्हा मा म्हणते की हे बघ, पहिला घास मी भरवणार आहे तुला आणि तुझ्या आवडीच्या कोशिंबिरीचा. असं म्हणत माने पहिला घास यशला भरवायला घेतलेला असतो आणि म्हणते की आता तुझ्या हाताने जेवायला सुरुवात कर. खरं तर इकडे अमृताला मात्र खूप राग येत असतो. काय चाललंय हे सगळं, कधी संपणार आहे ही फालतूगिरी, एवढंच तिच्या डोक्यात सुरू असतं. आणि इकडे युग मात्र भर 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 आदाशासारखं सगळं खात असतो. तेव्हा सगळेजण त्याच्याकडे पाहत राहतात. सगळ्यांच्या समोर तो असं खाताना पाहून त्याला विचारतात की काय आहे हे, म्हणजे तू पहिल्यांदा जेवतोस का घरी? तेव्हा तो म्हणतो, कसं आहे माहिती आहे का, पहिल्यांदा नाही आहे, 1 महिन्यानंतर जेवतोय. कसं आहे, तिथं तेवढं चांगलं जेवण नव्हतं मिळालं ना मला, आणि आपल्या घरचं जेवण ते आपल्या घरचं जेवण असं तो सांगत असतो. आणि तेव्हा मात्र सगळेजण त्याला म्हणतात, म्हणजे? तेव्हा यामी म्हणते की अरे असे पण इंडियन रेस्टॉरंट कितीतरी आहेत आता US मध्ये, असं थोडंच आहे. त्यावर त्याचं म्हणणं असतं की हो बरोबर आहे, पण त्या रेस्टॉरंटमधल्या जेवणाला काकूच्या आणि माच्या हातची टेस्ट नाही आहे ना, शेवटी ते रेस्टॉरंटमधलं जेवण आहे असं म्हणत स्वतःची बाजू सावरून घेतलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे विद्या म्हणते की भाऊजी, वांगा बटाट्याची भाजी केली आहे विदर्भ स्पेशल, खास तुमच्यासाठी, खाऊन घ्या आणि मला सांगा कशी झाली ते, असं विद्या सांगते. तेव्हा तो म्हणतो, हो विद्यावहिनी, असं म्हणत तो जेवत असतो. खूप दिवसानंतर एकत्र जेवायला बसलेले असतात उदय आणि ते, त्यामुळं त्या दोघांनाही ते खूप छान वाटत असतात. त्यासोबतच उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की युगने आता माच्या सोन्याच्या बांगड्या चोरलेल्या आहेत. खरं तर युगला 60,000 रुपयांची गरज आहे आणि म्हणून त्याने हे सगळं केलेलं असतं. आणि इकडे कावेरी आता मोहितला बोलवते, युगच्या हातामध्ये बेड्या घालते आणि म्हणते की आता तुला जेलमध्येच पाठवणार आहे, तीच तुझी लायकी आहे, तीच तुझी खरी जागा आहे, त्यामुळं तू तिथंच जा, असं कावेरी सांगत असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता तिथे मोहित आलाय, मोहितने बेड्या घातले. तेव्हा युग म्हणतो की बघ, तू स्वतः पायघड्या घालशील आणि मला स्वतःहून इथे घेऊन येशील, एवढी मला गॅरंटी आहे, असं युगने सांगितलेलं असतं. आणि कावेरी मात्र त्याच्याकडे पाहतच राहते. आता नक्की काय होणार आहे, पुढे राडा काय करणार आहे युग, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.